33वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन चैनपुरा नेपाळ नगर जिल्हा बुरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणी आदिवासी महिला आहे का से हो आप पढ़ाई काय जय आदिवासी जय जवाहर। तर मित्रांनो आपण आलेला आहे मध्य प्रदेश मध्ये। या ठिकाणी आहे 33वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन 2026। हे ठिकाण आहे चैनपुरा नेपाळ नगर जिल्हा बुरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणी। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला या आदिवासी संस्कृती चालीरीती परंपरा सर्व काही या ठिकाणी बघायला मिळेल। नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा। मेन गेट इथं आहे बघू शकता। सायकल घेऊन आले आहे वाटतं महाराष्ट्रातून। हा ना सकाळीच पोहोचले आहे। अजून इथं गर्दी पण नाही काय स्टॉल पण चालू झाले नाही का। कस काय वाटलं इथं येऊन मग? भारी वाटलं आपल्या आदिवासी संस्कृती बघण्यासाठी लवकरात लवकर या तुम्ही। हा नक्कीच आपल्या आदिवासीचं या ठिकाणी नक्कीच संस्कृतीचं तुम्हाला दर्शन नक्कीच मिळेल। कारण वेगळ्या जगभरात वेगळ्या भागामध्ये आदिवासी संस्कृतीचा पोशाख वेशभूषा खूपच वेगळे आहे। तर त्याचा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी दर्शन मिळेल बघायला मिळेल। तर नक्कीच बघा कंटिन्यू व्हिडिओ। चला मित्रांनो आपण पोहोचलो आता। पहिला आले पहिला पोटोबा करून घ्यावा नाही का। भूक लागली नाही रातभर प्रवास चालू आहे आमचा तेव्हा मग आता भूक लागणारच। या एकदम मस्त या ठिकाणी कार्यक्रम स्टॉल भरपूर मोठे स्टॉल अजून आता शिकत गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। तर आम्ही सुरुवातीलाच आलो आहे। बघू शकता आता तिकडे जेवण चालू आहे तिकडे जेवायला जायचंय। सर्वात आधी आम्ही आता ना जेवण करून घेतो। इकडे स्टॉल बघू शकताय अजून स्टॉल पण चालू नाही झाले। तर भरपूर काय आपले आदिवासी बांधव आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात चांगल्या मोठ्या प्रमाणात झाली आहे। भरपूर मोठे पातेले आहे चुले आहे। तर एवढे पब्लिक येणार जगभरातून तेव्हा जागा पाहिजे जेवण पाहिजे गाड्या लावाय जागा तर पाहिजे। तर सर्वच आहे। चला हे बघू शकताय आता इथं गाडी आहे तर इथं सगळं जे काय धान्य आहे ते आहे तयार करण्यासाठी जेवण। हे बघू शकता इथं पातेले चुली बिली भरपूर आहे। हा मंडप आहे बघू शकताय एवढे पातेले आहे इथं जेवण बनवण्यासाठी। हे बघ तर बघू शकताय सगळी तयारी आहे इकडे। पण इकडे चालू आहे जेवण कारण आजपासून सुरुवात आहे ना त्याच्यामुळे मग हे पण इकडं अजून शिजूच राहिला आहे। हे पण जेवण चालू आहे येत शिजत मस्त बघू शकताय पूर्ण पोते भरलेले आहे। इथं वांगे कापायचं काम चालू आहे मस्त बघू शकताय समोर आहे ना तिथं सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि इकडं आता स्टॉल असतं तिथं गाड्या वगैरे लावलेल्या। आता शिकत स्टॉल यायला सुरुवात झाली आहे। आता हे असे स्टॉल आहे तुम्हाला दाखवतो। तर हे फोटो फ्रेम आणि स्टॉल हे असे स्टॉल तुम्हाला थोडक्यात दाखवतो या व्हिडिओ मध्ये। अजून काही एवढं काय भरलं नाही हे पण येताना आता शिकत स्टॉल लावले आहे। हे आता शिक लोक येत आहे पण वेगवेगळ्या राज्यांमधून वेगळे स्टॉल असतात हे का। सगळे आपले आदिवासी बांधव काठ्या वगैरे। क्या है भैया ये? मटकी इसमें क्या बनता है? मटकी चाय तंदूरी चाय ये चाय मस्त। यहाँ से मटकी उधर देगा यहाँ पे क्या बनता है? इधर मिलता है। हाँ इथं टी शर्ट प्रिंट करून मिळत हे भरपूर आहे मित्रांनो। आता तुम्हाला डिटेल मध्ये नंतर व्हिडिओ बनवेल पण मग सध्या तुम्हाला दाखवतो।
हे भरपूर स्टॉल आले आहे इकडे, बघू शकता. आता तुम्हाला डिटेल मध्ये नंतर व्हिडिओ काढणारच आहे, पण आता आलो आहे तर लगेचच्या लगेच तुम्हाला दाखवतो ना इथं कसं काय. एरिया मस्त आहे. हे गोल गोल फिरत बरं का, हे पण हे जबरदस्त आहे. सगळे जे काय आदिवासी आहे हे संमेलनामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर मित्रांनो बघू शकता आता मस्त एवढी गँग आहे, मस्त आलेला आहे. 33 आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन या ठिकाणी बघू शकता. आता सुरुवातच झाली आहे, तर फिरत आहे आम्ही नाही का, तर चालू फिरायचं काम. चला मग जे आदिवासी. रोटे मस्त तयार होता है. ये कितने का है? 100 रुपए. ये मिट्टी का है क्या? मिट्टी का है का? लकड़ी का है का? हाँ हाँ. तर मित्रांनो हे गाव आहे चैनपुरा. तर जिल्हा बुरहानपूर मध्य प्रदेश मध्ये येतो. तर बघू शकता आता किती गर्दी होणार आहे. तर भरपूर काय जे काय आदिवासी आहे ते साहित्य या ठिकाणी आलेलंच आहे. या चला मित्रांनो हे बघू शकताय जे काय आदिवासी बंदुकी बिंदुकी भरपूर आहे. म्हणजे जे काय आदिवासींच्या परंपरागत आलेल्या जे काय चालीरीती परंपरानुसार जे काय पूर्वीच्या काळी साहित्य होतं ते पूर्ण जगभरात आदिवासी कसे वापरायचे त्याचं दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. हे बघू शकताय आदिवासींचे जे काय सगळंच आहे तर बघायला मिळतं. तर भरपूर दुकान आहे असे बरं का इथं. हे पण हे धनुष्यबाण बघू शकताय. तर पूर्वीच्या काळी असे धनुष्यबाण पण वापरायचे बघू शकताय. जबरदस्त. हे पण येतात धनुष्यबाण. इकडं आदिवासी कोयते हे बघू शकताय. हे पण या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे एक हे बॉल तर काय यात्रेतच पाहत असतील तुम्ही. हे पण भरपूर आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघू शकताय. या जुन्या काळात जनावरांच्या गळ्यात अशा घंट्या बांधित काय हे लाकडच आहे. हे पण पहिले काळात गुरांच्या गळ्यात बांधित ना. हे पण इथं सगळंच आहे जनावरांसाठी. गाय बैल घुगरा जबरदस्त आहे.
एकदम का निबार ये पाहिलं नाचणे हा डोलगाम मांदळ लागले हा ये 350. चला इकडं सगळं जनावरांचेच आहे. जात्रा आहे बाबा जात्रा. त्यासाठी चाललो नाही तर आपण बसाय गाडीतच. नाही इकडं आहे ना का पण हे डोक्याला लावता असा हे लय बरं असं गोल फिरत असं हा हे पण जबरदस्त आहे. हे मस्त आहे. याला कंची या काढून याला ना खालची क्वालिटी काढा ना. हे सकाळी तोंड बिंड धुलाय काय आंघोळ केली नाही. काही नियोजन लागला नाही. आंघोळीच्या डायरेक्ट गोळ्या घेतल्या आज. हा ही गँग डायरेक्ट आता तोंड धुवून रेडी झाली डायरेक्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना. कसे आहात? गुड मॉर्निंग. आलेत का नाही तुम्ही? आम्हाला माहित नाही. आले असेल तर भेटा आम्हाला पण. हा कोण कोण आलंय काय माहित. कोण आलंय कळवा कमेंट मध्ये हा आम्हाला. चला मग काय हे आपली गँग जबरदस्त. आम्ही फिरतो मजा करतो तुम्ही बघा. हा बघा आता तुम्ही पण या नक्की या मध्य प्रदेशला. हा मध्य प्रदेश मध्ये या आता पुढच्या वर्षी राहील कुठं तरी. पुढच्या वर्षी राजस्थान पुढच्या वर्षी राजस्थान राहील. आम्ही येणार आहे तुम्ही पण येणार. हा आम्ही पण येणार पुढच्या वर्षी. तुम्ही पण नक्कीच या. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालं इथली आदिवासी संस्कृती आणि इथलं कसं काय आहे. तर चला बघा कंटिन्यू व्हिडिओ. मित्रांनो आज 14 जानेवारी. तर हे कोण आपले मित्र मध्य प्रदेश मध्ये आलो आहे. तर आज मकर संक्रांत आहे. तर या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व टीम कडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ही आमची सगळी टीम आहे. या टीम कडून तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला म्हणलं काय तिळगुळ खा तिळगुळ हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मस्त पैकी. बाय बाय. तिळगुळ जाणाऱ्यांना ऑनलाईन तिळगुळ. काही दिसत नाही इकडे. इकडे तर कोणी तिळगुळ वाटताना दिसला नाही अजून. चला मग आता चला आता गाडीत जाऊ. मस्त आता फ्रेश झाले आहे. चला गुड मॉर्निंग मित्रांनो. चला आता पुन्हा फिरायला सुरुवात केली आहे. मस्त फ्रेश झालो आहे. तर चला आता हे काय जे काय आदिवासी भरपूर या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आहे. तर चला तुम्हाला अजून काय दाखवतो. आज दुसरा दिवस आहे. आणि बघू आता इथं किती मोठ्या संख्येने आपले आदिवासी बांधव पूर्ण जगभरातून आले आहे. नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण पहिल्या दिवशी तर इथं गर्दीच नव्हती. तर आताशी गर्दी तर वाढत आहे. हा सकाळ सकाळ नाश्ता. झालेली आहे अजून दाखवले तर इतकी ट्रॉफिक जाम होणार आहे मित्रांनो. 4-5 लाख बांधव आपले आदिवासी बांधव आलेले आहे या ठिकाणी. मित्रांनो सकाळी सकाळी येत आता सकाळी सकाळी चालू आहे.
जय आदिवासी मित्रांनो. जय आदिवासी. हे पण मारुती दादा पण आलाय इकडं या मोकर मठ इथं कार्यक्रम आहे. लय गर्दी आहे मित्रांनो. या सगळी आमची टीम आहे. मोकर मठ टीम आहे या. कालच आल्या काय आज काय या परिस्थिती आहे. टीम आहे. आता आल्या का? नाही आम्ही 2-3 दिवस झाला येते हा मग लयच फिरत फिरत आल्या काय फिरत फिरत आलो तेच. हा ना. तर चला जय आदिवासी. जय आदिवासी. हा चला हा चला मग आता फिरून आहे का आता हा, आम्ही फिरतो, हा. कारण बरेच आता फिरायचा स्टॉल आम्हाला. चला आता हे आपली मित्र कंपनी. तर चला पुढे चला केशव भाऊ इकडे बघा थोडस नाही का. केशव भाऊ मस्त पैकी घरूनच आणलाय ना. हा घरूनच बनवून आणला हा. इथं कोंबडा कापला इथं 300 रुपयाला भेटते त्यामुळे आपण घरूनच बनवून आणलं. हा. आपण हे आपलीच कला आपण बनवलं पाहिजे. हा, मग आता- आपली संस्कृती आपण शिकवली पाहिजे. प्रत्येक आदिवासीच्या अंगात काय तर कला असतेच. तर नक्कीच तुमच्या काय कला असेल तर इथं तुम्ही सादर करू शकता, स्टॉल मांडू शकताय. तर आपले विजय भाऊ सर्व आपली टीम आहे सर्व सोबत आलेला आहे. तर चला आणखीच भरपूर फिरायचं आहे इथं. आज तर रॅली निघणार आहे. गर्दी पण खूप आहे मित्रांनो. चला कंटिन्यू व्हिडिओ पहा. कहाँ से हो आप? राजस्थान से. हाँ कब आए आप इधर? ये राजस्थान से. कब आए आप इधर? रात में आए. हाँ बहुत अच्छा आपने पहना है. आपकी इधर की संस्कृति. हाँ चलो ये राजस्थान से आए. अच्छा अरे चलता रहता है ये समस्या आते रहती है.